मराठा साम्राज्य भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये तेजस्वीपणे चमकते. हे साम्राज्य धाडस, शौर्य आणि स्वातंत्र्याच्या अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे. या यशोगाथेच्या केंद्रस्थानी एक अत्यंत ताकदवान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व उभे आहे. राजमाता जिजाबाई. त्या फक्त एक राणी नव्हत्या, त्या एका राजवंशाच्या शिल्पकार होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे मार्गदर्शक शक्ती होत्या आणि अढळ दृढनिश्चयाचे प्रतीक होत्या. राजमाता जिजाबाईंची जीवनगाथा ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, ती येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा एक किरण आहे. त्यांनी आपल्या काळातील अस्थिर परिस्थितीत अद्वितीय लवचिकतेने मार्गक्रमण केले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचा आत्मा अडगळला नाही. त्यांचे शहाणपण, धैर्य आणि आपल्या मुलावर अढळ विश्वास यामुळे केवळ मराठा साम्राज्याचे नशीब घडले नाही, तर भारताच्या आत्म्यावरही एक अमिट छाप पडली. मराठा साम्राज्याची भव्यता खरोखरच समजून घेण्यासाठी आपण प्रथम या असाधारण महिलेच्या जीवन आणि काळात डोकावले पाहिजे. त्यांनी आपल्या मुलाला कोणते संस्कार दिले, त्यांनी कोणते त्याग केले आणि आजही लाखो लोकांना प्रेरणा देणारा अढळ आत्मा याचे आकलन आपण केले पाहिजे. कारण त्यांच्या कथेतच आपल्याला मराठा शौर्याचे खरे सार आणि एका राष्ट्राला मुक्त करणाऱ्या स्वप्नाची उत्पत्ती आढळते. राजमाता जिजाबाईंचा जन्म अशा घराण्यात झाला जिथे धाडस आणि शौर्य ही केवळ गुण नव्हते, तर ती एक जीवनशैली होती. त्यांचे वडील लखुजी जाधवराव एक प्रसिद्ध सरदार होते, जे त्यांच्या शौर्य आणि निष्ठेसाठी प्रसिद्ध होते. ते दख्खनमधील एका धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशाचे सिंदखेडचे जहागीरदार म्हणून काम करत होते. राजमाता जिजाबाई यांचे बालपण कठीण परिसरात आणि शौर्याच्या कथा ऐकत गेले. त्यामुळे त्यांच्यातही त्यांच्या पूर्वजांचा आत्मा निर्माण झाला. लहानपणापासूनच जिजाबाईंनी तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि स्वतंत्र विचारसरणी दाखवली. त्या काळातील महिलांसाठी असामान्य असे शिक्षण त्यांनी घेतले. घोडेस्वारी, तलवारबाजी आणि प्रशासन यासारख्या कौशल्यामध्ये प्रावीण्य मिळवले. त्यांचे वडील त्यांच्या अपवादात्मक क्षमता ओळखून त्यांना राजकारण आणि राज्यकारभारात पारंगत केले. हे संगोपन त्यांचे आणि मराठा साम्राज्याचे नशीब घडवण्यात अमूल्य ठरेल. जिजाबाईंच्या आई महालसाबाई त्यांच्या धार्मिकतेसाठी आणि करुणेसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी आपल्या मुलीमध्ये न्याय, करुणा आणि धर्माची भक्ती याची तीव्र भावना निर्माण केली. जिजाबाईंच्या चारित्र्यात रुजलेले हे संस्कार नंतर त्यांचे निर्णय आणि कृतींना मार्गदर्शन करणार होते. वर्ष होते 1605. तरुण जिजाबाई त्यांच्या सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला. शहाजी स्वतः एक शूर योद्धा आणि महत्वाकांक्षी सरदार. त्यांनी जिजाबाईंमध्ये स्वतःच्या सामर्थ्याला साजेसा आत्मा ओळखला. हे मिलन एका साध्या विवाहापेक्षा खूप जास्त होते. ते दोन शक्तिशाली शक्तींचे एकत्र येणे होते, जे भारतीय इतिहासाचा मार्ग बदलणारा वारसा निर्माण करण्यास नियत होते. त्यांचा विवाह हा केवळ दोन व्यक्तींचाच नव्हता, तर दोन शक्तिशाली मराठा घराण्यांना एकत्र आणणारा एक धोरणात्मक करार होता. या युतीमुळे शहाजी भोसले यांचे स्थान मजबूत झाले आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा पुढे नेण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळाला. जिजाबाईंनी त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने आणि राजकारणाच्या आकलनाने आपल्या पतीला सल्ला देण्यात आणि त्यांची सत्ता मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्षे आनंद आणि अशांततेने भरलेली होती. दख्खनच्या सल्तनत सतत अस्थिर होत्या आणि एक कुशल योद्धा म्हणून शहाजींना अनेकदा युद्धात आपले सैन्य नेण्यासाठी बोलावले जात असे. जिजाबाई या आव्हानांपासून दूर पळण्याऐवजी धैर्य आणि दृढनिश्चयाने त्यांचा सामना केला. त्यांनी स्वतःला आपल्या पतीसाठी शक्तीचा आधार सिद्ध केले, त्यांची जहागीर कार्यक्षमतेने सांभाळली आणि अढळ पाठिंबा दिला.